फ्रेंड्स, इंग्रजी वाक्य तयार करायला शिकायचंय का? किंवा वाक्य अचूक कशा पद्धतीने लिहावे माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. अत्यंत महत्वाचा असणार आहे. कसं ते व्हिडिओच्या माध्यमातून नक्की समजणार आहे. म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा, कोणीही स्किप करू नका. कारण प्रत्येक टप्प्याटप्प्याला आपल्याला महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. कशा त्या समजून घेऊया. ठीक आहे. तर आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत भविष्य काळातील टू बी ची रूपे. टू बी ची रूपे कोणती? जसं की आपण मागच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलं. प्रेझेंट टेन्स टू बी ची रूपे म्हणजे वर्तमान काळातील टू बी ची रूपे, भूतकाळातील टू बी ची रूपे. आणि आज आपण तशाच पद्धतीने भाग समजून घेतोय, तो म्हणजेच काय? भविष्य काळातील टू बी ची रूपे. दोनच आहेत परंतु अत्यंत महत्वाचे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर समजा चुकून आपण शब्द जर चुकीचे वापरले तर अर्थ चुकीचा जात असतो. आहे, होतो, असेन यासाठी विशिष्ट प्रकारचे शब्द वापरले जातात. यालाच आपण टू बी ची रूपे म्हणत असतो. मग वर्तमान काळातील असतील, भूतकाळातील असतील आणि भविष्य काळातील असतील. तर स्किप न करता व्हिडिओ पहा, म्हणजेच आपल्याला माहिती अचूक समजायला मिळेल. ठीक आहे. बघा, टू बी ची रूपे कोणत्या आहेत? तर शाल बी आणि विल बी. भविष्य काळातील टू बी ची रूपे कोणत्या आहेत? शाल बी आणि विल बी. प्रथम आपण जो चार्ट आहे तो आधी समजून घेऊया. पुरुष फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. बघा, प्रथम पुरुष एक वचन, अनेक वचन. एक वचन आणि अनेक वचन आपण ऍट अ टाइम दोन्ही समजून घेऊया. म्हणजे त्याची सांगड घालून आपण समजून घेतलं तर आपल्याला ते लवकर समजायला मिळेल. बघा, प्रथम पुरुष मध्ये काय म्हटलेलं आहे? एक वचन, आय शाल बी. शाल म्हणजेच काय? तर असेन किंवा असेल असा त्याचा अर्थ. एक वचन आय शाल बी म्हणजे मी असेन. आपण वर्तमानात समजून घेतलं आय एम, भूतकाळात समजून घेतलं, बरोबर की नाही? मग असे शब्द आपल्याला माहिती असायला हवेत. काय माहिती असायला हवेत? का? तर वाक्य रचना अचूक समजून घेण्यासाठी, अचूक वाक्य रचना करण्यासाठी हे शब्द माहिती असणं अपेक्षित आहे. एक वचन मध्ये आय शाल बी म्हणजेच मी असेन, आय नंतर शाल बी चा वापर केला जात असतो. अनेक वचन आयचा अनेक वचन वी शाल बी. वी शाल बी अनेक वचन मध्ये वापरला जात असतो. आम्ही पुरुष. यू विल बी. यू म्हणजेच तू, विल बी म्हणजेच असशील. यू विल बी तू असशील. आणि अनेक वचन यू विल बी सेम, तुम्ही असाल. यूचा अनेक वचन किंवा प्लुरल वर्ड तुम्ही. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये स्पेलिंग सेम असते, मात्र आपण मराठी अर्थ जेव्हा समजून घेत असतो एक वचन अनेक वचन, तेव्हा आपल्याला ह्या पद्धतीने ते एक वचनीचं अनेक वचनीत रूपांतर करावं लागतं. थर्ड पर्सन पहा, तृतीय पुरुष. ही विल बी. ही म्हणजेच तो, शी म्हणजेच ती आणि इट म्हणजे ते. विल बी म्हणजे असेल. ही विल बी तो असेल. शी विल बी ती असेल. इट विल बी ते असेल. ओके. त्यांचा कॉमन जो काही असतो अनेक वचनी शब्द तो दे वापरला जातो. दे विल बी. दे म्हणजेच ते, त्या, ती असतील, त्या असतील, अशा पद्धतीने याचा वापर होत असतो. एक वचन आणि अनेक वचन हे जर आपल्याला समजलं तर आपण साध्या पद्धतीने वाक्य रचना करू शकतो. फार महत्वाचा आहे. बघा, शाल बीचा वापर. शाल बीचा अर्थ होत असतो असेन किंवा असू. नियम काय सांगतोय पहा. पारंपरिक इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार, पारंपरिक इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार शाल बी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर फक्त आय आणि वी या प्रथम पुरुषी सर्वनामांसोबत केला जातो. प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजेच काय? तर आय आणि वी. आय शाल बी, वी शाल बी. सेम सहाय्यकारी क्रियापद वापरलेले आहेत. बघा, वर्तमानात आणि भूतकाळामध्ये हा बदल कसा होतो ते आपण समजून घेतलेला आहे. भविष्य काळामध्ये थोडस वेगळं आहे.
प्रथम पुरुष म्हणजेच फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स वापरले जातात. आय हा एक वचनी आहे आणि त्याचाच अनेक वचनी प्रोनाउन्स आहे वी. आय नंतर शाल बीचा वापर केला जात असतो आणि वी नंतर सुद्धा शाल बीचा वापर केला जातो. पारंपरिक इंग्रजी व्याकरणाच्या दृष्टिकोनाने हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. खाली तुम्हाला टिप दिली जाणार आहे, तीही वाचायला विसरू नका, कारण ती सुद्धा फार महत्वाची आहे. ओके, बघा कसा वापर होत असतो. या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल समजून घेतोय. आय शॅल बी रेडी इन 10 मिनिट्स. आय शॅल बी रेडी इन 10 मिनिट्स म्हणजेच काय, आय शॅल बी, आय म्हणजेच मी, शॅल बी म्हणजेच काय असेन, रेडी तयार होणे, इन 10 मिनिट्स म्हणजेच किती, 10 मिनिटात मी तयार असेन. खूप सिंपल आहे, फक्त समजून घ्या. वाक्यातील जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ जर आपल्याला समजले तर वाक्य रचना सहज आपण करत असतो, ट्रान्सलेशन सहज करू शकतो. कसं ते बघा. आय शॅल बी 30 years old नेक्स्ट मंथ. या ठिकाणी एक एक शब्दांचा अर्थ जर आपण समजून घेतला तर बघा, आय म्हणजेच मी, शाल बी म्हणजेच काय, याचा अर्थ आहे असेन, 30 म्हणजेच 30, इयर्स म्हणजेच वर्ष, ओल्ड म्हणजेच काय तर वयाला अनुसरून तो शब्द वापरला जातो. नेक्स्ट मंथ म्हणजेच काय तर पुढच्या महिन्यात. वाक्याचा अर्थ काय होईल मग, पुढच्या महिन्यात मी 30 वर्षाचा असेन किंवा पुढील महिन्यात मी 30 वर्षाचा होईल. ओके. आय शॅल बी हॅपी टू हेल्प यू. आय शॅल बी हॅपी टू हेल्प यू म्हणजेच काय अर्थ, आय शॅल बी, आय म्हणजेच मी, शॅल बी म्हणजेच असेन, हॅपी टू हेल्प यू म्हणजे तुला मदत करून मला आनंद होईल. शॅल बी ऍट होम टुमारो. वी शॅल, वी म्हणजेच कोण तर आम्ही, शॅल बी म्हणजेच असू, ऍट होम टुमारो, ऍट होम म्हणजे घरी, टुमारो म्हणजेच केव्हा, उद्या, उद्या आम्ही घरी असू. वी शॅल बी ऍट होम टुमारो म्हणजे उद्या आम्ही घरी असू. टुमारो म्हणजे उद्या, ऍट म्हणजेच घरी, शाल बी म्हणजे असू आणि वी म्हणजेच आम्ही, आम्ही उद्या घरी असू. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. वी शाल बी, वी म्हणजेच काय तर आम्ही, शाल बी म्हणजेच काय तर असू, लेट म्हणजेच काय तर उशीर, फॉर द स्कूल, फॉर द स्कूल म्हणजेच काय, विचार करा, आम्हाला शाळेला उशीर. सिंपल आहेत की नाही, इंटरेस्टिंग पण आहेत. बघा शेवटचा पहा या ठिकाणी, शाल बीचा शेवटचा वाक्य. वी शाल बी व्हेरी ग्रेटफुल फॉर यू. वी शाल बी व्हेरी ग्रेटफुल फॉर यू. मी तुमचे खूप खूप आभारी असू. वी शाल बी व्हेरी ग्रेटफुल फॉर यू. आम्ही तुमचे खूप खूप आभारी असू. अशा पद्धतीने आय हा प्रोनाउन्स जो आहे, आय प्रोनाउन्स नंतर जो काही सहाय्यकारी क्रियापद वापरला जातो तो म्हणजेच कोणता तर शाल बी. शाल बी याचा अर्थ होत असतो असेन किंवा असू. जर आयचा वापर केला असेल तर असेन, वीचा वापर झाला असेल तर असू, असा अनेक वचनी अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो. जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर खूप सिंपल आहे. नेक्स्ट पहा, विल बी. विल बी म्हणजेच काय, असेल, असशील, असाल, असतील, अशा पद्धतीने त्याचा वापर होतो. ठीक आहे. बघा आता विल बीचा वापर केव्हा केला जातो, जर समजा ही, शी, इट, दे या सर्व नामांसोबत त्याचबरोबर कोणत्याही एका किंवा अनेक व्यक्तींच्या, वस्तूंच्या, प्राण्यांच्या नावापुढे विल बी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. डेफिनेशन फार महत्वाचे आहे. ही, शी, इट, दे या सर्व नामांसोबत आणि कोणत्याही एका किंवा अनेक व्यक्तींच्या, वस्तूंच्या, प्राण्यांच्या नावापुढे विल बी चा वापर केला जातो. बघा ही विल, शी विल, इट विल हे एक वचनी प्रोनाउन्स आहेत आणि त्यांचा दे हा अनेक वचनी प्रोनाउन्स आहे. यांच्या पाठोपाठ यू असेल, अनेक वचनी यू असेल, यांच्या नंतर विल बी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो.
म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा आय आणि वी याला शाल बी अटॅच होत असतो, तर उरलेले जे प्रोनाउन्स असतात त्याला विल बी हा सहाय्यकारी क्रियापद अटॅच होत असतो. बघा एक्झाम्पल समजून घ्या या ठिकाणी. यू विल बी टायर्ड आफ्टर जर्नी. यू विल बी टायर्ड आफ्टर जर्नी. बघा यू म्हणजेच कोण, तर तू किंवा तुम्ही. विल बी म्हणजेच काय, असाल. टायर्ड म्हणजे थकलेला, आफ्टर म्हणजे नंतर, जर्नी म्हणजे प्रवास, प्रवासानंतर तुम्ही थकले असाल. ओके. यू विल बी अ ग्रेट टीचर वन डे. यू विल बी, यू म्हणजेच तू, विल बी म्हणजे असशील, ग्रेट म्हणजेच उत्तम, टीचर म्हणजे शिक्षक, वन डे म्हणजे एके दिवशी तुम्ही उत्तम शिक्षक बनाल, व्हाल. ओके. ही विल बी इन द ऑफिस नाउ. ही म्हणजेच कोण, तो. विल बी म्हणजेच काय, असतील, असशील. इन द ऑफिस, इन द ऑफिस म्हणजे कार्यालयात. नाउ म्हणजेच काय, आता. असतील, असतील म्हटलेला आहे. बघा यू विल बी टायर्ड आफ्टर जर्नी, प्रवासानंतर तुम्ही थकले असाल, असाल, थकले आहेत, थकले होते. आपण काय विचार करतोय, विल बी म्हणजेच काय, हा भविष्य काळात वापरला जाणारा सहाय्यकारी क्रियापद आहे. ही विल बी अँग्री विथ मी. ही विल बी अँग्री विथ मी. अँग्री म्हणजेच राग, विथ मी म्हणजे माझ्यावर, तो माझ्यावर रागावलेला असेल किंवा असेल. ओके. शी विल बी व्हेरी बिझी टुमारो. शी म्हणजेच ती, विल बी म्हणजे असेल, व्हेरी म्हणजेच खूप, बिझी म्हणजेच व्यस्त, टुमारो म्हणजे उद्या, ती उद्या खूप व्यस्त असेल. इट म्हणजेच ते, विल बी म्हणजेच असू, असशील, असतील, जे असेल ते. डार्क सून. इट विल बी डार्क सून, लवकर अंधार पडेल. डार्क सून म्हणजे लवकर, सून म्हणजे लवकर, डार्क म्हणजे अंधार, लवकर अंधार पडेल किंवा लवकर काळोख होईल, शक्यता वर्तवलेली आहे. दे विल बी ऍट द रेल्वे स्टेशन. आता पुढचे सगळे वाक्यांचे अर्थ आपल्याला माहितीच आहेत, फक्त आपण समजून घेतोय की विल बी चा वापर केव्हा केला जातो. जर वाक्यामध्ये ही, शी, इट, दे हे प्रोनाउन्स आले असतील किंवा यू हे प्रोनाउन्स आलं असेल, मग ते एक वचनी असो किंवा अनेक वचनी असो, त्यांच्यानंतर विल बी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. हे आपल्याला समजून घेणं, ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून आपण वर्तमान काळातील टू बी ची रूपे, भूतकाळातील टू बी ची रूपे आणि आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण समजून घेतलं भविष्य काळातील टू बी ची रूपे. टू बी ची रूपे आपल्याला माहिती असायलाच हवेत, कारण प्रत्यक्ष त्याचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. जर आपण चुकीचे शब्द वापरले तर वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. म्हणून आपल्याला टू बी चे अर्थ, टू बी चा वापर माहिती असायला हवं. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर काय, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याला मिळू शकेल. ओके. बाय बाय.